राज्यसभेला 2 खासदार केंद्राने दिले, नेतृत्वाने दिले. ते 2 खासदारांनी मी मिळून नांदेड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. खूप गोष्टी सांगण्यासारख्या असल्या तरी वेळेचं बंधन लक्षात घेऊन मी आपल्या सगळ्याला आग्रहाची विनंती करतो. मी प्रामाणिकपणानं इमानदारीनं या भागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. बावनकुळे साहेब, या भागातल्या 50% गावात मी स्वतः या लोकांना भेटायला गेलेलो आहे. अनेक गावामध्ये निधी देण्याचं काम केलेलं आहे. चुकून जर माझ्याकडून काही राहिलं असेल तर उदार अंतकरणानं मला माफ करा आणि उद्याच्या तारखेला आपण आशीर्वाद द्या एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागपूरला जाता तर रात्री 11 वाजणार आहे, त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही. पण बंधूंनो, मी माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण कमळाला मतं दिले, चिखलीकरला मतं दिलेत. चिखलीकरने महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सरकार म्हटलं असं कुठलं मंत्रालय नाही आहे ज्या मंत्रालयात चिखलीकर पोहोचले नाही. चिखलीकरांनी रेल्वे मंत्रालय, रोड मंत्रालय, नितीनजीकडनं सर्व मंत्रालयामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रालयातून मंत्रिमंडळातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा रेकॉर्ड काढला तर नांदेड लोकसभेचे 153 प्रश्न लोकसभेमध्ये आवाज उठून मार्गी लावण्याचं काम माननीय चिखलीकरांनी केलं. खऱ्या अर्थाने एक लढवय्या खासदार म्हणून चिखलीकर यांनी लोकसभेमध्ये 153 प्रश्न मांडले. देशाच्या 18 चर्चामध्ये चिखलीकरांनी भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने माननीय मोदीजीच्या नेतृत्वात गरीब कल्याणाच्या योजना या महाराष्ट्रात आणताना आपण एक मत दिलं. एका मताने बघा 11 कोटी कुटुंबांना घरकुलं मिळाले. 120 कोटी लोकांना 8,000 रुपयाच्या 2,000 कोरोनाच्या लसीकरण केंद्र सरकारने केलं. आज तुमचा माझा जीव वाचवण्याचं आज बघा मागे जा तो कोरोनाचा काळ ज्यावेळी तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करण्याकरता उद्या कोणाचं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल, घराचे दार बंद, अशा वेळी सर्व घाबरलेल्या अवस्थेमध्ये कोरोनाची संपूर्ण देशाने जगाने लाट बघितली आणि या लाटेमध्ये तुमचा माझा जीव वाचवण्याचं काम जर कुणी केलं असेल, बोपछेडेजी, प्रतापराव चिखलीकर आणि माननीय अशोकरावांनी ज्या सर्व माननीय लोकांची नावं घेतली आहेत ती सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. आपल्या तरुण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, गावात प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे, गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे, 24 तास विजेची व्यवस्था असली पाहिजे. याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात. 1947 पासून आतापर्यंत आपण 75 वर्ष पूर्ण करत आलेलो आहोत आणि या 75 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटाओचा नारा दिला होता. 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या, पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही. गरीब अजून गरीब होत गेला. गरिबीचा जर संबंध असेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाशी आहे. यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो. त्यावेळी 47 साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली 85% जनता ही गावात राहत होती. आज 25 ते 30% लोक गावं सोडून शहराकडे का गेली? खुशीने गेली की मजबुरीने गेली? ही गावातून लोक जी गावं सोडून गेली ती मजबुरीतून गेली. गावात जायला चांगले रस्ते नाही, गावात प्यायला चांगली शाळा नाही, प्यायला पाणी नाही, गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही. म्हणून निराशेपोटी लोक गावं सोडून शहराकडे गेली. जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली
सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये तर आम्ही गावं समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल याचा निर्णय घेतला. कापूस, ज्वारी, मका, तूर, गहू, तांदूळ लावून काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही. शेतकरी अन्नदाता आहे, पण अन्न पिकवून त्यांनी जनतेची सोय केली, पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही. खताच्या किमती वाढल्या, औषधाच्या किमती वाढल्या, कापडाच्या किमती वाढल्या. गहू स्वस्त होता, ब्रेड बिस्किट महाग होते, संत्र मोसंबी स्वस्त होते, ज्यूस महाग होता. आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही 2004 पासून एकांगी लढत होतो. त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो की या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट होतं. हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू. शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल. मला सांगताना आनंद होतोय की आमच्या सरकारने इथेनॉलचं इंधन आणलं. उसाच्या मळीपासून, उसाच्या रसापासून, बांबूपासून, मक्यापासून आणि सडलेल्या अन्नधान्यापासून